नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 23 जानेवारी 2026 रोजीचं करंट अफेअरचं सेशन या ठिकाणी बघणार आहोत. तुम्हाला जर आपलं डेली सेशन आवडत असेल तर निश्चितच सेशन लाईक करत चला. जे टेस्ट क्वेश्चन आहे त्याची उत्तरं देत चला, म्हणजेच तुम्हाला परीक्षेमध्ये चांगला स्कोर येईल. सुरू करूया आजचं सेशन. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी 2025 मध्ये आपण जे काही प्रश्न घेतलेले त्याचा आपण एकत्रितरित्या इयर बुक बनवलेलं आहे, ते तुम्हाला आपल्या ॲपवर मिळून जाणार आहे. आजचा पहिला क्वेश्चन आहे, विजय हजारे ट्रॉफी 2025-26 विजेतेपद कोणी जिंकलं? तर ते विदर्भाच्या संघाने जिंकलेलं आहे. याचा उपविजेता कोण राहिलेला आहे? तो उपविजेता इथे सौराष्ट्राचा संघ जो आहे तो राहिलेला आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं, सौराष्ट्राला 38 धावांनी पराभूत करून पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफी जी आहे ती विदर्भ क्रिकेट संघाने जिंकलेली आहे. अंतिम सामना जो आहे तो बँगलोरमध्ये झाला होता. ही या विजय हजारे ट्रॉफीची 33वी आवृत्ती आहे. 50 ओव्हरच्या षटकांचा हा सामना खेळवला गेला होता मित्रांनो. त्याचबरोबर आता रिसेंटली ज्या काही स्पर्धा झालेल्या आहेत तर त्या स्पर्धा, त्यांचे विजेते उपविजेते आपण बघून घेऊया. इंडियन सुपर लीग ISL 2024-25 विजेता मोहन बागान सुपर जायंट राहिलेला आहे. तो उपविजेता बेंगळुरू FC राहिलेला आहे. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 भारताने जिंकलेली आहे. न्यूझीलंड उपविजेता राहिलेला आहे. 6वा आशियाई महिला कबड्डी विजेता जो आहे तो मित्रांनो 2025 भारत राहिला, उपविजेता इराण राहिला. जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा जी आहे ती प्रणव व्यंकटेशने जिंकलेली आहे, उपविजेता मॅटिक लेव्हरेन्सिक स्लोव्हेनियाचा खेळाडू आहे मॅटिक, तर तो राहिलेला आहे. चिली ओपन 2025 दुहेरीचं विजेतेपद ऋत्विक चौधरी बोलापल्ली आणि निकोलस बेरेंटोस जो कोलंबियाचा आहे त्यांनी जिंकलेला आहे. बेंगळुरू ओपन 2025 टेनिस स्पर्धा जी आहे मित्रांनो ती पुरुषांमध्ये अनिरुद्ध रविचंद्रन आणि रे हो यांनी पुरुषांची दुहेरीची स्पर्धा जिंकली आहे. रणजी करंडक 2024-25 विदर्भाने जिंकलेला आहे. तिसरी साऊथ एशियन बास्केटबॉल असोसिएशनची महिलांची स्पर्धा भारताने जिंकली आहे. विजय हजारे ट्रॉफी जी आहे या पाठीमागची ती कोणी जिंकलेली आहे? तर कर्नाटकने जिंकलेली आहे. टाटा स्टील मास्टर 2025 बुद्धिबळ स्पर्धा आर प्रज्ञानंदने जिंकली आणि 33वी संतोष ट्रॉफी जी आहे ती पश्चिम बंगालने जिंकलेली आहे. पुढे जाऊया. दुसरा क्वेश्चन आहे, रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स RNI 2026 मध्ये भारताला 154 देशांमध्ये कोणता क्रमांक मिळाला? तर रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स मध्ये भारताला 16वा क्रमांक मिळालेला आहे 154 देशांमध्ये. मित्रांनो, एखादा निर्देशांक जर आपण अभ्यासत असेल तर त्यामध्ये भारताचं स्थान तर माहित पाहिजे, पण हा निर्देशांक कोण देतं ते देणारी संस्था सुद्धा आपल्याला माहित असायला हवी. जसं की वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन मार्फत हा निर्देशांक दिला जातो. या निर्देशांकामध्ये पहिल्या स्थानावर सिंगापूर, दुसऱ्या स्थानावर स्वित्झर्लंड आणि तिसऱ्या स्थानावर डेन्मार्क. शेवटच्या स्थानावर जर आपण बघितलं तर मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक शेवटच्या स्थानावर आहे 154व्या स्थानावर. आपण जर बघितलं तर 154 मध्ये आपलं 16वं स्थान आहे. हा निर्देशांक जो आहे तो आर्थिक आकारापेक्षा जास्त देशांचे जबाबदार, ठीक आहे. आपण जर बघितलं तर याचे आयाम आपल्याला माहित असायला पाहिजे. तर आयाम फक्त मी तुम्हाला सांगतो, नागरी प्रतिष्ठा, न्याय आणि कल्याण हे 3 आयाम आहे. या आयामाच्या आधारे मोजला जातो. भारत 16व्या क्रमांकावर, सिंगापूर पहिल्या क्रमांकावर, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून हा निर्देशांक देण्यात येतो. एवढी इन्फॉर्मेशन इथं सफिशियंट आहे. तिसरा प्रश्न महत्वाचा आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्याने पंचायत अनुसूचित क्षेत्रामध्ये विस्तार कायदा पेसा स्थापनेनंतर जवळपास 25 वर्षांनी लागू केला? तर पेसा ऍक्ट जो आहे तो आदिवासी बांधवांसाठी तयार करण्यात आलेला कायदा आहे. जे काही आदिवासी क्षेत्र असतात त्याला हा कायदा लागू होतो, पेसा ऍक्ट. मग आपण जर बघितलं पेसा ऍक्ट 25 वर्षानंतर झारखंडने लागू करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. तर पेसा म्हणजे काय? पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरियाज नावाचा हा ऍक्ट आहे. झारखंडच्या 24 पैकी 13 जिल्ह्यामध्ये पेसा कायदा जो आहे तो लागू होणार आहे. पेसा कायदा कधीचा आहे? 1996चा हा कायदा आहे मित्रांनो. आपण जर बघितलं तर त्याची अंमलबजावणी जी आहे ती थोडी लेट झाली होती, पण कायदा 1996 मध्ये करण्यात आला होता. हा कायदा संविधानाच्या अनुच्छेद 244(1) अंतर्गत समाविष्ट असलेल्या 5व्या अनुसूचित जे काही 5वं शेड्यूल आहे, 5वी अनुसूची आहे, तर त्यामध्ये असणाऱ्या क्षेत्रांना लागू होतो. तर पेसा कायदा अलीकडे कुणी लागू केलेला आहे? 25 वर्षानंतर तर झारखंडने लागू केलेला आहे.
ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. चौथा प्रश्न आहे, महिलांना सक्षम करण्यासाठी आणि बालपणीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने आमे पढिबा आमे भाषारे योजना सुरू केली? तर ही योजना ओडिशा सरकारने सुरू केली आहे. तर अमे पढेबा अमा भाषारे नावाची योजना जी आहे 5 वर्षांची जी योजना आहे तर ती ओडिशाने सुरू केलेली आहे, जिचा उद्देश महिलांना सक्षम बनवणे, 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना मातृभाषेतून शिक्षण देणे ही आहे. ही योजना राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अंतर्गत जी आहे किंवा त्याला अनुरूप जी आहे, त्याला सायमल्टेनियसली जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. रिसेंटली जी काही ग्रुप सी ची एक्झाम झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता बघा. वेरूळ अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जो होतो त्यामध्ये पद्म पाणी पुरस्कार जो आहे तो कोणाला देण्यात आला यावर प्रश्न विचारून झालाय. कुणी कुणी ती एक्झाम दिली होती, कुणी कुणी तो प्रश्न फेस केला, तुम्ही फक्त खाली तुमचं नाव सांगा बरं मला कोण कोण होतं ते. तर 11वा आंतरराष्ट्रीय अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये कोणत्या संगीतकाराला पद्म पाणी पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे? तर जो काही अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे तर त्यामध्ये जर बघितलं तर इलयराजा यांना पद्म पाणी पुरस्कार जो आहे तो दिला जाणार आहे. तर हा पुरस्कार कितवा आहे? 11वा पुरस्कार हे सुद्धा लक्षात ठेवा. या पुरस्काराचं स्वरूप पद्म पाणी स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि 2 लाख रुपये असे असणार आहे. तर ज्येष्ठ संगीतकार इलयराजा मित्रांनो त्यांची निवड झालेली आहे. 6वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या प्रदेशासाठी स्थापन केलेल्या शांतता मंडळाचा भाग होण्यासाठी आमंत्रित केलं? तर डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा येथे जे काही शांतता ठेवण्यासाठी जे शांतता मंडळ बनवलेलं आहे त्याचा भाग म्हणून आपल्याला आमंत्रित केलेलं आहे. तर आपण जर बघितलं इस्रायल हमास संघर्षानंतर गाझामध्ये काय झाली होती तर अशांतता निर्माण झाली होती. मग तिथं पुन्हा शांतता निर्माण व्हावी यासाठी एक शांतता मंडळ तयार करण्यात आलं. त्याचे अध्यक्ष जे आहे ते डोनाल्ड ट्रम्प आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या देशांना आमंत्रित केलं. मग यामध्ये भारताव्यतिरिक्त अर्जेंटिना, कॅनडा, इजिप्त, तुर्की हे देश देखील आपल्याला बघायला मिळतात. मित्रांनो लेक्चरमध्ये पुढे जाण्या अगोदर आपण धुरंधर बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या मेन्ससाठी. जर तुम्हाला जॉईन करायचे असेल तर हीच योग्य वेळ आहे, जास्त लेट करू नका. फाउंडेशन बॅच जे आहे राज्यसेवा 3.0 कंबाईन 5.0 हे आपण सुरू केलेले आहे. 21,000 PYQ ची बॅच देखील सुरू केलेली आहे. त्याचबरोबर नोट्स पॅक जो आहे तो तुम्हाला आपल्या अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये मिळेल. तर आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्यामध्ये जेव्हा केव्हा बॅच घ्याल तेव्हा CJ लाईव्ह कुपन कोड जे आहे तर ते वापरा, म्हणजे तुम्हाला फी मध्ये डिस्काउंट मिळणार आहे. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्याने स्पेस सिटी प्रकल्पा अंतर्गत होप बेटावर उपग्रह प्रक्षेपण सुविधा विकसित करण्याची घोषणा केली आहे? तर होप बेट जे आहे मित्रांनो गोदावरी नदी ज्या ठिकाणी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते त्या गोदावरी नदीच्या मुखावर एक बेट आहे ते होप बेट. आणि मग होप बेटावर आपण जर बघितलं तर उपग्रह प्रक्षेपण सुविधा तयार करण्याचा निर्णय जो आहे तो आंध्र प्रदेश सरकारने घेतलेला आहे. आंध्र प्रदेशला आपण जर बघितलं तर उपग्रह प्रक्षेपणाचं जगाचं केंद्र म्हणून बनवायचं आहे आणि त्या अंतर्गत हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या प्रकल्पाची घोषणा केलेली आहे. गोदावरी नदीच्या मुखावर काकीनाडा या ठिकाणी हे होप बेट आपल्याला बघायला मिळतं. आंध्र प्रदेशला खासगी उपग्रह प्रक्षेपण आणि अंतराळ तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र बनवणं हा या पाठीमागील उद्दिष्ट आहे. 8वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या संस्थेला सेल ब्रॉडकास्ट सोल्युशन साठी स्कॉच पुरस्कार 2025 देण्यात आला? तर सेल ब्रॉडकास्ट सोल्युशन साठी स्कॉच पुरस्कार C. नावाच्या संस्थेला जो आहे तो देण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं 19 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्लीमध्ये झालेल्या 104व्या स्कॉच शिखर परिषदेमध्ये रिसोर्सिंग विकसित भारत या थीमचा हा पुरस्कार देण्यात आला. सेल ब्रॉडकास्ट सोल्युशन साठी ला स्कॉच पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे एक आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्कालीन सूचना प्लॅटफॉर्म आहे. 9वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम मधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात किती लांबीच्या काझीरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाचं उद्घाटन केलेलं आहे? तर काझीरंगा जे काही राष्ट्रीय उद्यान आहे ते कशासाठी प्रसिद्ध आहे? गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे. आता आपण जर बघितलं या उद्यानामध्ये जवळपास 34.5 किलोमीटरचा एक उड्डाण पूल जो आहे तो बांधण्यात आलेला आहे,
म्हणजे प्राण्यांना ये जा करण्यासाठी प्रॉब्लेम होऊ नये आणि वाहनांना सुद्धा काही प्रॉब्लेम होऊ नये, त्याचं उद्घाटन जे आहे ते नरेंद्र मोदीजी यांनी केलेले. हा नॅशनल हायवे 715चा एक भाग असलेला हा उड्डाणपूल असणार आहे किंवा रोड असणार आहे. तर हा एक एलिव्हेटेड म्हणजे जमिनीपासून वर उचललेला, म्हणजे हा एका प्रकारचा ब्रिजच आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातून जातो दक्षिणेकडून, ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर यामुळं प्राण्यांसाठी आणि वाहनांसाठी दोघांसाठी पण गोष्टी सोयीच्या होणार आहे. जानेवारी 2026 मध्ये कोणत्या देशाचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान भारत दौऱ्यावर येत आहे? तर शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान हे UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्रपती आहे आणि ते भारताच्या दौऱ्यावर येत आहे. हा त्यांचा आपण जर बघितलं तर राष्ट्रपती झाल्यानंतरचा तिसरा आणि गेल्या दशकातील 5वा भारत दौरा आहे. आता ते भारतामध्ये येते, ते मग भारतामध्ये येऊन वेगवेगळे करार करतील. संरक्षण, ऊर्जा, अंतराळ क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्याशी संबंधित वेगवेगळे करार करणारे. 2032 पर्यंत द्विपक्षीय व्यापार $200 बिलियन पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट सुद्धा आहे आणि त्यासाठी वेगवेगळे करार MOU साइन केले जाणारे, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग. 11वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये ब्रिक्स नेटवर्क विद्यापीठ मध्ये सामील होणार भारतातील एकमेव राज्य कृषी विद्यापीठ कोणतं बनलं आहे? तर ब्रिक्स शिखर परिषद 2026 मध्ये भारतामध्ये होणार आहे आणि ब्रिक्स नेटवर्क युनिव्हर्सिटी जी आहे त्यामध्ये सामील होणारी भारतातील एकमेव युनिव्हर्सिटी ठरलेली आहे पंजाब कृषी विद्यापीठ, जे लुधियानामध्ये आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं शाश्वत शेती आणि अन्न सुरक्षा या विषयाअंतर्गत त्याची निवड करण्यात आलेली आहे. पुढे जाऊया. पुढील प्रश्न, कोणत्या कंपनीनं ट्रान्सलेट जेमा लॉन्च केला आहे, जे 55 भाषांमध्ये भाषांतर करण्यास सक्षम असलेले AI मॉडेल आहे? तर ट्रान्सलेट जेमा जे आहे ते गुगलने लॉन्च केलेलं आहे. ते जवळपास 55 भाषांमध्ये काय करू शकतं, ट्रान्सलेट करू शकतो गोष्टी. तर आपण जर बघितलं तर हे जेमा 3 मॉडेलवर आधारित आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, जसं गुगलचं जेमिनाय नावाचं AI आहे तर त्याच्यासोबतच जेमा नावाचं AI अटॅच होऊन जाईल आणि गोष्टी आपण इझिली ट्रान्सलेट करू शकू. मित्रांनो, आजच्या सेशन मधले टेस्ट क्वेश्चन, पद्म पाणी पुरस्कार कोणाला देण्यात येणार सांगा, विजय हजारे ट्रॉफी कोणी जिंकलेली ती सांगायची तुम्हाला, आणि त्याचबरोबर पेसा कायदा 25 वर्षानंतर कोणी लागू केलेला आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. लेक्चर आवडलं असल्यास जाता लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. जय हिंद आणि सर्वांना आजचा दिवस एकदम जबरदस्त जाओ हीच देवचरणी प्रार्थना. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये.